धनगर आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महायुती सरकारनं धनगर समाजाचा विश्वासघात केलाय। सरकारनं धनगर समाजासाठी एसटी आरक्षण जाहीर करावं, अन्यथा आगामी निवडणुकीत धनगर समाज महायुतीच्या विरोधात भूमिका घेईल असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिलाय। तर अजित पवार यांनी ओबीसी आणि धनगर समाजाचा निधी अडकवून ठेवलाय। ओबीसींच्या महामंडळांना निधी दिला जात नाहीये असा आरोपही लक्ष्मण हाके करतायत। निश्चित विश्वासघात करतोय। खरं काय आहे ते तुम्ही एकदाच धनगर समाजाला सांगून टाका। तुम्ही देणार का नाही देणार, तुम्ही शिफारस केंद्र शासनाला करणार का नाही करणार, एकदाच सांगा। बाकीच्या मार्गाद्वारे आम्हाला आंदोलन उभं करता येईल। आंदोलन पुढे आहेच ना, पुढे पंचायत राजच्या निवडणूक आहेत, पुन्हा लोकसभा आहेत, पुन्हा विधानसभा आहेत। विरोधात जर आमचे प्रश्न सुटत नसतील, जर आम्हाला बजेट मिळत नसेल, जर आम्हाला ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह शासन द्यायला तयार नसेल, ओबीसींच्या अनेक महामंडळांना बजेट अर्थमंत्र्यांकडून दिलं जात नाही, स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत, ओबीसी कल्याण, विजयंती या सगळ्यांचे जवळजवळ 1500 कोटी रुपये आजही अजितदादांनी लटकवून ठेवलेले आहेत, ते मिळत नाहीयेत। भटक्या विमुक्तांची जवळजवळ 7-8 खाती आहेत 50-50 कोटीची, त्याला 1 रुपया सुद्धा अजितदादा पवार देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।